काल ज्या भोंदूबाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे, त्या भोंदूबाबा असलेल्या प्रसाद तामदारच्या मठावर सध्या आपण आहोत. हाच तो मठ आहे ज्या ठिकाणाहून तरुणांचं शोषण केलं जात होतं. हा जो मठ आहे तो श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि मठ असं म्हटलं. या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्वामी समर्थ यांचं असलेला जो छोटासा फ्लेक्स आहे तो लावण्यात आलेला आहे. अगदी भव्य दिव्य असलेला हा जो मठ आहे आणि याच मठामधून तरुणांचं शोषण केलं जात होतं. हिअर ट्राईड किड्स नावाच्या ॲपद्वारे आपल्या भक्तांच्या खाजगी क्षणावरती हा बाबा नजर ठेवायचा, परंतु याचं बिंग जे आहे ते फुटलेलं आहे आणि त्याला बावधन पोलिसांनी अटक केलेलं आहे. मुळात ही जी घटना आहे अत्यंत धक्कादायक आहे. हा जो प्रसाद तामदार आहे तो भक्तांना विश्वासात घ्यायचा, त्यांचा मोबाईल हातामध्ये घेऊन अँड्रॉइड पद्धतीचं जे ॲप आहे इअर ट्राईड किड्स नावाचं जे ॲप आहे तो डाउनलोड करायचा आणि त्यानंतर मी तुम्हाला उपाययोजना सांगतो. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निघून जातील, परंतु मी सांगेल त्या पद्धतीनं तुम्ही वागायचं असं त्या भक्ताला सांगायचं. आणि मुळातच त्यांच्या मोबाईलमध्ये अगदी म्हणजे भक्तांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केलं जायचं आणि त्यानंतर भक्तावरती हा बाबा नजर ठेवायचा. मुळात जेव्हा जेव्हा भक्ताला तो फोन करायचा तेव्हा सांगायचा की तुम्ही आता कुठे आहात, कशा पद्धतीनं राहत आहात, कुठल्या हॉटेलमध्ये आहात, अगदी काय खात आहात हे देखील सांगायचा. आणि याचं कारण म्हणजे मोबाईलमध्ये असलेलं जे ॲप आहे त्या माध्यमातून तो सांगत होता. त्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओद्वारे त्याला दिसायची, परंतु या पलीकडे जाऊन अनेक भक्तांनी जे आहे ते आपबीती सांगितलेली आहे. हा जो प्रसाद हा जो ढोंगी बाबा आहे त्यानं अनेक तरुणांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं सांगितलेलं आहे. अगदी त्यांनी मी काल सांगितल्याप्रमाणे कॅमेऱ्यावर न बोलण्याच्या अटीवरती या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अगदी एका भक्ताला तुला पुढील 6 महिन्यात एड्स होणार आहे आणि त्यासाठी तुला पुरुषांसोबत समलैंगिक संबंध ठेवावे लागतील असं सांगितल्यानंतर तो भक्त जो आहे, जो तरुण आहे तो भयभीत झाला होता. अगदी त्या तरुणासोबत देखील प्रसाद त्याच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या तावडीतून हा सुटला. आणि या घटनेनंतर काही तरुण पुढे आल्यानंतर तो देखील बावधन पोलीस ठाण्यामध्ये आला होता. तिथे देखील त्यानं ही आपबीती सांगितलेली आहे. मुळात अशा पद्धतीनं शेकडो जणांचं या बाबानं शोषण केलेलं आहे. अगदी इन्स्टावरती देखील त्याचे हजारो फॅन्स आहेत. इन्स्टावरती आपण जर व्हिडिओ पाहिले तर अनेक तरुणींसोबत तो नाचताना दिसत आहे, त्यांना जेवण वाढताना दिसत आहे. हे त्याचं वरवरचं रूप असलं तरी तो आतमधून अनेक गोष्टी करत होता. अनेक भक्तांच्या मोबाईलमध्ये त्यानं अँड्रॉइड ॲप जे आहे ते डाउनलोड केलं होतं आणि त्यांच्या प्रायव्हेट क्षणावरती जे प्रायव्हेट आणि खाजगी जे क्षण आहेत त्याच्यावरती नजर ठेवायचा. अगदी तुम्ही कुठल्या हॉटेलला गेलात किंवा कुठल्या रूममध्ये असाल तर कॅम्पस पद्धतीनं मोबाईल ठेवायचा, म्हणजे उभा मोबाईल ठेवायचा आणि त्याच्यावरती टॉवेल वगैरे किंवा इतर कपडा जो आहे तो ठेवायचा नाही असं सांगत होता. आणि हे बघताना अगदी त्यांच्यावरती विश्वास झाला होता की बाबा मी कुठे आहे हे सांगतायत, मी काय खातो हे सांगतायत, मी कोणासोबत आहे सांगतायत, अगदी कपड्याचा रंग देखील सांगायचे. त्यामुळं भक्तांचा विश्वास जो आहे तो बाबांवरती होता. परंतु हा जो बाबा आहे तो मोबाईलमधील अँड्रॉइडच्या ॲपद्वारे प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवायचा. आणि या प्रकरणी आता बावधन पोलिसांनी त्याला बेड्या टाकल्या असून 1 जुलै अगदी उद्यापर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुळात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील, परंतु तुम्ही जर कुठल्या अशा बाबाच्या नादी लागलेला असाल, तुम्ही तुमच्या अडीअडचणी घेऊन जर गेलेला असाल तर तुमची फसवणूक होऊ शकते. अगदी अशा पद्धतीच्या तुम्ही बाबांकडे गेलेला असाल किंवा या बाबाकडे जर गेलेला असाल तर तुमचा मोबाईल आधी चेक करा, कारण तुमच्या मोबाईलमध्ये देखील अशा पद्धतीचं अँड्रॉइड ॲप असू शकतं. तुमच्यावर देखील या बाबाची नजर असू शकते. सध्या तरी बावधन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं हा मठ उभारलेला आहे. अगदी स्वामी समर्थांच्या नावाखाली तो लोकांना लुटायचा, त्यांचं शोषण करायचा. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण जे भक्त आहेत, ज्या तरुणी आहेत,
तरुण आहेत ते येत होते, परंतु ज्या दिवशीपासून या बाबाला अटक केलेली आहे त्या दिवशीपासून हा जो मठ आहे तो बंद आहे. या बाबावरती पोलिसांची नजर आहे. या प्रकरणात अधिक काही तपास लागतोय का, किंवा यामागं कोण होतं, तो एकटाच आहे का, अशा ज्या गोष्टी आहेत त्या समोर येतीलच. तत्पूर्वी सध्या तरी बावधान पोलीस तपास करत आहेत आणि स्वतःची काळजी घ्या, अशा भोंदूभावांच्या नादी लागू नका आणि स्वतःचा जो मोबाईल आहे तो इतरांकडे देऊ नका, कारण अशा पद्धतीनं तुमचा जे प्रायव्हेट क्षण आहे, तुमचे जे खाजगी क्षण आहेत ते कुणीतरी बघू शकतं. त्यामुळं मी देखील सतर्क राहा. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, सोस.